तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर सगळ्यांचं रीडिंग करून झालं ना मराठी चॅप्टर पंडिता रमाबाई. तर आता या लेसनचे क्वेश्चन्सच करायचं आहे. आणि बघा यामध्ये जे स्टारचे आहे आणि ज्यांना मी टिक केले आहे तेवढेच क्वेश्चन्सच करायचं आहे, एक्स्ट्रा करायचं नाही आहे. तर प्रश्न क्रमांक फर्स्ट घालायचा आहे तुम्हाला आणि नंतर खालील चौकटीत पूर्ण करा. चौकटीत दिलेली आहे त्यात क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. तर फर्स्ट काय आहे, पंडिता रमाबाईचा विवाह यांच्या बरोबर झाला. कोणाचा बरोबर झाला होता त्यांचा विवाह? बघ थांबा, बघा याचा आन्सर इकडे आहे, बिपिन बिहारी मेधावी है ना. बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी यांचा लग्न झालेला होता. नंतर आहे क्वेश्चन रमाबाईचा 4th नंबरवर आहे, रमाबाईचा मुलीचे नाव. रमाबाईचे मुलीचे नाव काय आहे? मनोरमा. लेसनमध्ये दिलेला असेल तुम्हाला. 5th आहे, अंध व्यक्तीसाठी उपयुक्त लिपी काय आहे? ब्रेन लिपी ना, ब्रेन लिपी आहे. नंतर आहे सशस्त्रकालीन कर्मयोगिनी. कोण आहे ती? पंडिता रमाबाई. कोण आहे कर्मयोगिनी? पंडिता रमाबाई. आता हा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट पेज. क्वेश्चन आहे स्टारमध्ये दिलेला आहे क्वेश्चन्स तुम्हाला. खालील प्रश्नांचा थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 2 घालायचा आहे आणि तुम्हाला हा लिहायचा आहे. तर फर्स्ट आहे 3rd नंबरवर आहे, 3rd, 4th, 5th हा 3 टिक केलेला आहे, हाच फक्त लिहायचा आहे तुम्हाला. पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारिश केली? तर काय शिफारिश केली होती त्यांनी? हंटर कमिशन वाचन केले होते ना, रीडिंग केले होते ना आपण, एक्सप्लेन पण झाला होता. तर स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेत अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिल्या पाहिजेत, अशी शिफारिश त्यांनी हंटर कमिशनकडे केली. नंतर आहे 4th क्वेश्चन, त्यांचा स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांचा कोणत्या उद्गारावरून समजते? जो पंडिता रमाबाई थी उनको स्त्री जातियों के लिए बहुत प्यार था. ये हमें कैसे पता चलता है? क्योंकि उनके पीछे उन्होंने अपनी सारी जीवन लगा दिया और इतनी मेहनत की, इतनी संस्थाएं खोली, उनको रोज़गार स्वावलंबी बनाने के लिए उन्होंने इतनी मेहनत की. इससे दिखाई देता है ना कि उनको स्त्री जातियों से कितना प्यार था. हम जिसके लिए बहुत मन में अच्छा सोचते हैं, रखते हैं, उसी के बारे में तो हम करते हैं ना. तर बघा, मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथेपर्यंत माझ्या शरीर रक्तात एक बुंद मात्र आहे तेपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधार करण्यात कामापासून मी परामुख होणार नहीं. उन्होंने कहा था ना, जब तक मेरे शरीर में खून है, एक भी बूंद खून रहेगा, तब तक मैं स्त्री जाति का सुधार करूंगी, कल्याण करूंगी, तब तक मैं पीछे नहीं मुड़ूंगी. स्त्री जातीची सुधार करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईच्या या उद्गारावरून त्यांच्या स्त्री जातीच्या विषयी अपार प्रेम होते हे समजते. तर नेक्स्ट आहे, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या, हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? मतलब पंडिता रमाबाई जो थी वो बहुत कष्ट मेहनती करने वाली औरत थी, ये हमें कैसे पता चलता है? कौन से प्रसंग से? तर 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्चा बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्यांचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यांवर विटांचे घमले वाहून बांधकामाला हातभारी लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरीत होती, हे वरील प्रसंगातून दिसते. उन्होंने देखो 25,000 लोग एक साथ बैठ पाए वहाँ पे सीखने के लिए. इसके लिए उन्होंने कैसे खुद से स्ट्रक्चर बनाया था और खुद उन्होंने ईंटें ढो करके मदद की थी बनाने के लिए. तो इससे पता चलता है कि वो कितनी मेहनती थी, है ना. तो नेक्स्ट क्वेश्चन है प्रश्न क्रमांक 5 देखो दिया है, पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्यानाची नावे लिहा. पंडिता रमाबाई ने जो मुक्ति मिशन चालू किया था स्त्रियों के लिए, उसके छोटे उद्योग के नाम देखो, कितने सारे उद्योग बताए थे मैंने, वही बस उसके नाम लिख ले. बताया था ना तभी, गोबर से उपले बनाना, केले के छिलके से केले के पत्तों को सुखा के उसके सूप बनाना, झाड़ू बनाना, फिर बाद में कटाई बुनाई, नर्स वाले जो काम होते हैं, डॉक्टर दवाई के छोटे छोटे, वो सब ऐसे छोटे छोटे बताए थे ना, वही इसका आंसर है.
स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीचा सोपट्यापासून तोपड्या बनवणे, वायाख्या द्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे नेक्स्ट पेज तो ये सारे इतने नाम आप लोगों को लिखने। फिर नेक्स्ट क्वेश्चन है, इसमें बच्चों ये था, खालील दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेली आहे, मतलब बोलते हैं ना वो कहावतें हिंदी में है ना, तो ये जो बोलते हैं ना बनाया हुआ चौखट है, इसमें से आपको म्हणी यानी एक कहावत तैयार करना है जो दिया है यहाँ पे लाइन से। आप लोग को सिर्फ 1 2 3 4 5 ये 5 ही करना है। तो 5 के क्या है, फर्स्ट का है अति शहाणा त्याचा बैल रिकामा। नेक्स्ट है एक ना धड भारा भार चिंध्या। थर्ड है एकावे जनाचे करावे मनाचे, मतलब सबका सुनने का लेकिन करने का मन का। फोर्थ है चोर सोडून संन्यासाला फाशी, मतलब कहने का जो चोरी किया वो बच गया और सन्यास जो था वो बेचारा फंस गया। घरोघरी मातीच्या चूली, घर घर मट्टी की चूली होती है। तो इस तरीके से इसके ये आंसर्स हैं। इसमें कौन सा है, खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तैयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या। अब ये आप लोग किसमें करेंगे पता है, अपने ऐसे राइटिंग में सेकंड विभाग जो निबंध वाला विभाग है ना, पीछे जो बनवाया है उसमें कर लेना ये पूरा लिख करके। अभी देखो क्या दिया है, ये परिच्छेद यानी छोटे छोटे दिए हैं टुकड़ों में, उसको बना के आपको लिखना है। सकाळीची वेळ डॅश बारंबार फिरायला डॅश झाडांवर बसलेल्या पाखरांचे धवे डॅश किलबिल डॅश किलबिल। नंतर आहे शुद्ध हवा डॅश आल्हादाचं वातावरण, बाबांशी गप्पा मारत घराकडून परतणे, दिवसभर ताजे तवाने वाटणे, आल्हादाचा सकाळ। अब ये हेडिंग क्या दिया इसको, आल्हादाचा सकाळ, उसी वातावरण के बारे में बोला है ना। सुट्टी सुरू झाली होती पण नेहमीच्या सवसीये सकाळीच जाग आली। बाबा सकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघत होते, मग मी देखील बाबांबरोबर फिरायला बाहेर पडले। प्रथमच अशी शांत सकाळ अनुभवत होते। दुतफार असण्यात झाडांवर बसलेले पाखरांचे थवे नयनरम्य वाटत होते, त्यांची किलबिल कानात सुखद अनुभव देत होती। शुद्ध हवा शरीरात भरून घ्यायशी वाटत होती, हे आल्हादाचं वातावरण मनाला प्रसन्न देत होते। या अशा वातावरणात आस्वाद घेत बाबांशी गप्पा मारत घराकडे निघाले। एकंदरीत सकाळचा यह अनुभव दिवसभर ताजेपने वाटत होते। इस प्रकार से परिच्छेद पढ़ के तो आप लोगों को वाक्य बनाना है। और ये एक लास्ट क्वेश्चन है, महाराष्ट्रामधील प्रेमदायक कार्य करण्यात महिला व त्यांचे कार्य याची यादी करा व अंतर्जालावरून माहिती मिळवून प्रकल्प वही लिहा। सिर्फ क्या करना है आप लोग को, कर्तव्य मतलब महाराष्ट्र की औरतें ऐसी जिन्होंने ऐसा काम किया है। तो देखो पहले क्या है, लता मंगेशकर जो संगीत क्षेत्र में है, रानी लक्ष्मीबाई जो स्वतंत्र सेनानी थी, सावित्रीबाई फुले जो स्त्री शिक्षण थी, मेधा पाटकर जो सामाजिक चळवळ यानी सामाजिक आंदोलन करती थी वो। फिफ्थ है सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांसाठी कार्य, बहिणाबाई संत साहित्य, शांता शेळके कविता, आनंदी जोशी पहिल्या स्त्री डॉक्टर, इंदिरा गांधी राजकारण। ये इतनी स्त्रियां थी जिन्होंने अपने देश के लिए कुछ ना कुछ काम किया है। तो इस प्रकार से ये लेसन आप लोगों का कंप्लीट होता है। यहाँ पर इसके क्वेश्चन आंसर्स अब आप लोगों को कंप्लीट करने के बाद ये क्वेश्चन कंप्लीट हो जाएगा और आप लोग लर्न करना लिखने के बाद। ओके, बाय एंड टेक।